नमस्कार. स्वातंत्र्यवीरांचे वंदे मातरम. काही अपवादात्मक कुलांगार कार्टी वगळल्यास ज्याला आपली जननी निजन्मभूमी प्रिय नाही असा माणूस जंगली जमातीतही सापडणं शक्य नाही. जगातील सर्वच देशात, सर्वच समाजात माता आणि प्रत्येकी शेकडो मातांना जन्म देणारी मातृभूमी हा प्रेमादराचाच विषय आहे. परंतु या सर्व देशात भारत देशच फार प्राचीन काळापासून मातृपूजनात आघाडीवर आहे. भारतासारखी उत्कट मातृभक्ती अन्यत्र कुठेही आढळणार नाही. मातृगौरव हे भारतीय संस्कृतीचे एक महनीय मूल्य आहे. न मातुः परदैवतम ही मातृपूजक भारतीयांची दृढ धारणा आहे. भारताच्या वेदांताने, अध्यात्माने मातेची मंगल महती सर्वोच्चपदी नेऊन ठेवली आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार निर्गुण निराकार परब्रह्माला, परमेश्वराला, जगदीश्वराला देखील जगताची निर्मिती एकट्याच्या बळावर करता येत नाही. त्याला सगुण साकार होण्यासाठी प्रकृतीचे साह्य घ्यावेच लागते. तो सर्वशक्तिमान परमपुरुष देखील जिच्या कृपेविना पांगळा दुबळा ठरतो, जिच्या चतुर साह्याविना त्या श्रेष्ठ सूत्रधाराचे जगन्नाटक विश्वाच्या विराट रंगमंचावर होऊच शकत नाही, त्या प्रकृतीलाच चित्शक्ती, शिवशक्ती, आदिमाया अथवा जगन्माता असं म्हणतात. या जगन्मातेचीच सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम इत्यादी विशेषणांनी वर्णिलेली सर्वश्रेष्ठ प्रतिमा आम्ही भारतीय मायभूमीच्या ठाई शतकानुशतके पाहत आलो आहोत. जन्मदात्या आईच्या रूपात आम्ही त्या जगदंबेचे पुण्यदर्शन घेत आलो आहोत. निसर्गताच क्रमप्राप्त असा राष्ट्रमंत्र ह्या आमच्या तात्विक मनोधारणेतून, श्रद्धेतून जे मातृपूजनाचे महामंगल मूल्य विकसित झालेले आहे ते आमच्या जीवनाच्या अणुरेणूतून स्फुरण पावत आहे. इतके की जीवनात जे जे श्रेष्ठ, जे जे अत्यंत आदरणीय, जे जे आम्हाला अत्यंत दिल प्यार, ते ते सारे मातृस्वरूपात भासमान होते. आमचे नटसम्राट बालगंधर्व जेव्हा आपल्या उदार प्रेक्षकांना मायबाप म्हणत, तेव्हा हेच महनीय मूल्य सहजगत्या प्रकट होत असे. गुरुला देखील माऊली म्हणण्याचा रिवाज आमच्या समाजात पडला आहे. पंढरीच्या पांडुरंगाला देखील माय माझे विठाबाई माऊली अशीच हाक आमच्या संत महंतांनी मारली आहे. अहो, फार काय सांगावे. स्त्री ही क्षणकालाची पत्नी असली तरी अनंत काळाची माता आहे असं सुभाषित एखाद्या आधुनिक नाटकात प्रकट होताच ते प्रेक्षकांच्या हृदयाचा तात्काळ ठाव घेते. याचं कारण त्यामागे उभी असलेली दशसहस्त्र वर्षांची मातृपूजनाची पवित्र परंपरा. असे हे भारताच्या रोमरोमी भरलेले मातृगौरव मूल्य 100 वर्षांपूर्वी वंगदेशात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मुखातून सहज स्फूर्तीने गीतरूपाने प्रकटले आणि अल्पावधीतच आनंदमठ कादंबरीतून सर्वत्र प्रसारित झाले. कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात ठसले आणि कंठातून एखाद्या समर घोषणेप्रमाणे बाहेर पडले. तेच आपले राष्ट्रगीत वंदे मातरम. आपल्या राष्ट्राच्या अनन्यसाधारण परमपवित्र सांस्कृतिक मूल्यांशी सुसंवादी असणारे ते वंदे मातरम गीतच आमचे राष्ट्रगीत होणे निसर्गताच क्रमप्राप्त होते. कारण त्या मातृपूजक गीतातच भारतीयांचा अंतरात्मा जागृत करण्याचे, हृदयवीणेच्या तारा छेडण्याचे, त्यांना असीम त्यागाला सिद्ध करण्याचे स्वयंभू सामर्थ्य होते. शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताभिषेकाने त्या गीताला महिमा प्राप्त झाला, तोही मंत्राचा. वंदे मातरम. वंदे मातरम हे राष्ट्रीय संग्राम वेदातील सूक्त बनले. मंत्रद्रष्टा भाष्यकार सन 1905-06 मध्ये बंगालच्या फाळणीचे भूत गाडण्यासाठी देशभक्तांच्या ज्या सभा भरल्या त्यात आणि विशेषतः 1906च्या एप्रिलमध्ये बारिसाल इथं भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात वंदे मातरम हा मंत्र कुरुक्षेत्रावरील पांचजन्याप्रमाणे दुमदुमताच साऱ्या भारतवर्षात त्याचे प्रतिध्वनी उमटले. या मंत्राने पुनीत झालेला स्वातंत्र्याचा रणयज्ञ अखिल भारतात विशेषतः
महाराष्ट्रात प्रदीप्त झाला. आणि मग त्याच 1906च्या चैत्र मासात त्याला एक समर्थ मंत्रद्रष्टाच भाष्यकार म्हणून लाभला. त्या शापादपी शरादपी भाष्यकाराचे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. समसमा संयोग झाला. त्या मंत्र रत्नाला महाभाष्याचे सुवर्ण कोंदण मिळाले. त्या वंदे मातरम राष्ट्रगीताचे नुसते भाषांतर नव्हे तर वंदे मातरम हा बीजमंत्र घेऊन निर्माण झालेले आणि त्या राष्ट्रगीता इतकेच स्फूर्तिशाली स्वतंत्र गद्य काव्य. ज्ञानेश्वरी ही जशी भगवद्गीतेची अनुकृती नव्हे तर गीतेच्या अनुरोधाने स्वतंत्र प्रतिभेने रचलेले एक काव्यमय भाष्य आहे, तसेच हे वीर विनायकाचे गद्य काव्य वंदे मातरम मधील मंत्रशक्ती उलगडून दाखवणारे प्रतिभाशाली भाष्य. विहारी साप्ताहिकाच्या चैत्र शुद्ध 2/1828 अंकात ते प्रथमतः प्रकाशित झाले. प्रज्वलंतच्या 3 सप्टेंबर 1976च्या अंकात ते प्रसिद्ध झालं आहे. सावरकरांच्या या गद्य काव्याचे वंदे मातरम भाष्याचे भारताच्या प्रमुख भाषात भाषांतर झाले पाहिजे. ते क्रमिक पुस्तकात समाविष्ट झाले पाहिजे, कारण हे केवळ गद्य काव्य नव्हे तर एका क्रांतिकारक ऋषीच्या लेखणीतून प्रकटलेले पुरुषसूक्त आहे, मातृ उपनिषद आहे. आणि ह्याचीच कविताबद्ध संक्षिप्त आवृत्ती म्हणजे पुढे 2 वर्षानंतर म्हणजे 1908 साली सावरकरांनी रचलेले सकल जगामधी छान आमुचा प्रियकर हिंदुस्थान. प्रतिभेचे गौरीशंकर शिखर. वीर सावरकरांच्या अवघ्या 4-5 पानी लेखात बिंदूत सिंधूचे दर्शन व्हावे, त्याप्रमाणे अखिल भारताचा निसर्ग रमणीय भूगोल, परमोज्वल इतिहास ने अजरामर अस्मिता यांचे पुण्यदर्शन मोठ्या मनोहारी शैलीत घडते. इतक्या सुंदर शैलीत की वाटते व्यास, वाल्मिकी नि कालिदास, भवभूती यांच्या काव्यरसात तेजस्वी देशभक्तीचा रंग मिसळून सावरकरांनी या लेखासाठी विशेष शाई तयार केली आणि शिवरायांच्या भवानी तलवारीशी नातं सांगणाऱ्या पवित्र पोलादाची लेखणी करूनच त्यांनी ह्यातली अक्षरं लिहिली आहेत. एखाद्या कुशल नाटककाराने नाटकाच्या नांदीतच त्या नाटकाचे पायाभूत तत्व सांगावे, सुचवावे. त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी प्रस्तुत लेखाच्या पहिल्या परिच्छेदातच सुचवले की ही भारत माता म्हणजे त्या विश्वचालक चैतन्य शक्तीचीच ऐहिक मूर्ती. सावरकर पहिल्या नमनातच म्हणतात, ही वेदांत गायल्याप्रमाणे पुराणी देवी युवती पुरंधरी आहे. अशा या प्रेममयी आईला आई म्हणण्याचं महत् भाग्य जिच्या प्रसादाने आम्हाला लाभलं, त्या पारलौकिक चित्शक्तीला आणि आमच्या ह्या ऐहिक परमेश्वरी आर्य भूमातेला आमचा सदैव प्रणाम असो. आणि मग नांदीनंतर प्रेक्षकांच्या मनाची एकदम पकड घेणारे भव्य दृश्य पडदा उघडताच डोळ्यासमोर यावे, तद्वत या वंदे मातरम भाष्यात हिमालय, विंध्य आणि सह्य पर्वतांच्या गगनभेदी रांगा दृष्टीला पडतात. नगाधिराज हिमालयाच्या उत्तुंगतेचं कारण सांगताना सावरकरांची प्रतिभा ही गौरीशंकर शिखर गाठून म्हणते, सर्व जगती तलावर पसरलेल्या हजारो भूभागांमध्ये आर्य भूसारखे रमणीय भूमी दुसरी कोणती आहे हे पाहण्यासाठी हिमालय पर्वत उठून उभा राहू लागला. त्याने आपले डोके सर्व विश्वातील भूप्रदेश दिसतील इतके उंच केले, तरीही त्याला इतकी रमणीयता अन्यत्र कोठेच आढळेना. सावरकरांचा हा देशभक्त हिमालय एवढेच करून कसं थांबेल? भारत भूमीच्या तोडीचे सौंदर्य शोधण्यासाठीच त्याची शिखरे स्वर्गात घुसली, पण तेथेही भारत भूसारखे रमणीयत्व कोठेही आढळले नाही. उलट पक्षी निराळाच प्रकार झाला. तो कोणता? कुमार संभवातील कालिदासीय हिमालय वर्णन पचवलेली सावरकरांची लेखणी सांगते, या हिमालयाची ती हिमधवल सौंद शिखरे पाहून इंद्राच्या अमरावतीतील अप्सरांची एकच त्रिधा उडाली. त्या सर्वजणी हिमालयाच्या गळ्यात मिठी मारू लागल्या अमरावतीचा त्याग करून. तेव्हापासून त्या हिमालयावर स्वच्छंदतेने विहार करीत असतात.
या वर्णनावरील यश्च अप्सरो विभ्रम मंडनानाम इत्यादी कालिदासीय श्लोकांची छाया स्पष्ट आहे. पण सावरकरांची प्रतिभा त्या छायेपलीकडे जाऊन म्हणते, ही बातमी पोचताच आश्चर्योत्सुक गिरिजेने गिरिजारमणासह आपले बिऱ्हाड त्या प्रासाद सुंदर हेमनगर राजावरील कैलासात नेऊन ठेवले. याच लेखात सावरकर असंही सांगतात की चीन देशाच्या बादशहाने चीनची भिंत बांधून तो देश जास्त बळकट केल्याचा वृथा गर्व करू नये म्हणून जिला उत्तरेकडे स्वतः निसर्गदेवीने हिमालयाची अत्युच्च आणि दुर्भेद भिंत उभारून दिली आहे आणि जिच्या दक्षिण पूर्व पश्चिम या दिशांनी समुद्राचा विस्तीर्ण खंदक संरक्षक करीत आहे, त्या आमच्या भूदेवीला वंदन असो. हिमालयाचे जरा विस्ताराने वर्णन करीत असतानाच स्वातंत्र्यवीर विंध्याद्रीला आणि सह्याद्रीला कसं बरं विसरतील. सह्याद्री शिवशाहीच्या मराठेशाहीच्या अतुल पराक्रमाने गाजलेला सह्याद्री, त्याचं एकाच वाक्यात जे वर्णन सावरकरांनी केले ते वाचून अल्पाक्षर रमणीयत्वाचा तो भोगता, तो महाकवी कालिदास साधू साधू म्हणून गरजला असेल. स्वातंत्र्यवीरांची मार्मिक लेखणी लिहिते, रायगड नि सिंहगड यांच्या रत्नांनी ज्याचा कळस शोभिवंत झालेला आहे, त्या स्वतंत्रतेच्या देव्हाऱ्याने सह्याद्रीने हे आर्यभूमी तू संपन्न आहेस. सज्जनांच्या मनाप्रमाणे प्रसन्न. ह्या वंदे मातरम भाष्यात पर्वत वर्णनानंतर नद्यांचं वर्णन येणं क्रमप्राप्तच आहे, कारण त्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करतात. या नद्यांमध्ये गंगा सर्वश्रेष्ठ. भगवंताने गीतेच्या 10व्या अध्यायात आपल्या विभूती सांगताना म्हटलेलंच आहे, स्रोत साम अस्मी जान्हवी. गंगेचा हा महिमा ध्यानी असलेले सावरकर लीलया लिहितात. मनुष्यापेक्षा देव श्रेष्ठ, देवांमध्ये महादेव श्रेष्ठ, परंतु त्या महादेवाच्या मस्तकावर आरूढ झालेल्या भागीरथीने हे आर्यभू तुला पुनीत केलेले आहे. सिंधू, शतद्रू, ब्रह्मपुत्रा, यमुना यांच्या रूपाने तू तुझ्या लेकरांसाठी स्वर्गीय पयसुधेचे अखंडौ ओघ सोडले आहेस. नद्यांच्या पाठोपाठ भारतभूमीची सरोवरे, तीर्थक्षेत्रे आलीच. प्रामुख्याने सज्जनांच्या मनाप्रमाणे रमणीय आणि प्रसन्न असलेले मानस सरोवर. या सरोवरांच्या वर्णनाच्या वेळी साहजिकच रामायणातील रमणीय प्रसन्नच सज्जनानां मनोयथा ही प्रसन्न उपमा सावरकरांना आठवली नसती तरच नवल होतं. भारत मातेचे सुजलत्व सांगितल्यावर सुफलत्व नि संपन्नत्व सांगणं ओघानं आलंच. वरी नाचणी भात पिकवितो कोकणचा प्रांत, गहू बाजरी कापूस शाळू देशावरी होत. अशा रटाळ जंत्री वजा पद्धतीने हे काम एखाद्या दुय्यम दर्जाच्या कवीने केलं असतं. परंतु वंदे मातरमचा हा प्रतिभा संपन्न भाष्यकार हेच कार्य एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या 2-4 फटकाऱ्यातच संपूर्ण चित्र यथार्थ उभं करावं, त्याप्रमाणे मोठ्या साक्षेपाने आणि सामर्थ्याने करतो. ते येणेप्रमाणे सर्व जगाचे जहाज केले असता ते गच्च भरून जाईल इतके सोने आणि इतके रत्ने हे आर्य माते तू शेकडो भुयारातून आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस. त्या वाचून कोहिनुरांनी भरलेली पेटी गोवळकोंड्याकडे आहे ती वेगळीच. ही झाली सुवर्णरत्न इत्यादींची समृद्धता. आणि आता पहा ही सस्य श्यामल धान्य समृद्धता. ज्याच्यामधील शेते ही नेहमी धान्याच्या मुठी भरलेले आपले हात उंच करून डुलत डुलत सर्व मनुष्य जातीचा योगक्षेम चालवण्यास आपण समर्थ आहोत असे यथार्थ स्वाभिमानाने दर्शवित असतात. त्या सुभगात भूदेवीला आमचे वंदन असो. त्या सुभगा भूदेवीला आमचे वंदन असो. वैनतेयाची तीक्ष्ण दृष्टी. भारताच्या निसर्ग वैभवाचं विहंगमावलोकन करतानाही ह्या वैनतेयाच्या तीक्ष्ण आणि
तरबेज नजरेतून कोणतीही प्रमुख गोष्ट सुटत नाही. पार्वतीच्या स्तनाप्रमाणे मधुर असलेली आम्रफले, अप्सरांच्या अधरोष्ठांप्रमाणे सरस मृदुल असलेली द्राक्षे, स्तनभाराने किंचित नम्र झालेल्या वनितांप्रमाणेच फलभाराने नम्र झालेल्या लता, कनकारविंदाचे भोजन करणारे हंस, लक्ष्मीला सदैव प्रिय असलेली प्रफुल्ल अरविंदे, शुक कोकिलादी विविध विहंगम, जिला पाहून ब्रह्मदेवाने रंभेचे नाक कसे असावे ते ठरवले ती चंपक कलिका, ती जाई जुई मालती आणि दुपट्या गाईच नव्हेत तर ज्यांच्या पाठी परमात्म्यांच्या हातच्या खराऱ्यांनी पुनीत झाल्या आहेत असे अश्व वा या साऱ्याची काव्यमय नोंद करून वंदे मातरमचा हा महाभाष्यकार म्हणतो, जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, जे जे अभिलक्षणीय आहे आणि जे जे अभिप्सित आहे ते ते सर्व या भारतात परमेश्वराने भरून ठेवलेला आहे. जे जे म्हणून निसर्ग देवतेला देता येणं शक्य आहे ते ते सर्व संपूर्ण रीतीने लाभल्यामुळे जिला अद्वितीय चारुता आणि श्रीमंती प्राप्त झालेली आहे त्या भगवती आर्य भूजननीला आमचे सदैव वंदन असो. अधिक महत्त्वाचा उत्तरार्ध. वंदे मातरम महाभाष्याचा उत्तरार्ध पूर्वार्धाहून अधिक महत्त्वाचा आहे. कारण कोटी कोटी भुजय धृत खरकरवाले, बहुबलधारिणी तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, वाणी विद्यादायिनी इत्यादी गुणविशेषणात सूक्ष्मतेने दडून बसलेला भावार्थ स्वातंत्र्यवीरांनी या उत्तरार्धात आपल्या पांडित्यपूर्ण पण ललित शैलीने अगदी स्पष्ट केला आहे. पूर्वार्धात प्राया भारतभूमीचा निसर्ग संपन्न भूगोल आहे तर उत्तरार्धात कर्तृत्व संपन्न इतिहास. ह्या उत्तरार्धाची सुरुवात करताना हा प्रज्ञावंत कवी म्हणतो, स्वाभाविक सुंदरता ही पूर्व भाग्याची द्योतक असली तरी कर्तृत्वाची द्योतक नसते. उत्तम देश तोच होय की ज्याच्या पुत्रांच्या अंगी काहीतरी असामान्यत्व असते. वीर मातृत्वात जी भूमी सर्व जगात श्रेष्ठ ठरेल तीच खरी श्रेष्ठ होय. आणि मग विविध क्षेत्रातील भारतीय नरनारी रत्नांची कर्तबगारी या महान इतिहास पंडिताने वाचकांपुढे ठेवली आहे. अर्थात येथेही स्थलाभावी ठळक ठळक घटनांचा आणि व्यक्तींचाच निर्देश मोजक्या पण मनोहारी शब्दात करावा लागला आहे. एखादं विशाल भरजरी आणि गर्भरेशमी महावस्त्र एखाद्या लहानग्या टीजभर हस्तिदंती पेटीत ठेवावे अशी करामत सावरकरांच्या लेखनशैलीने करून दाखवली आहे. सर्व क्षेत्रातील भारतीय कर्तृत्वाचा लहानसा चलत चित्रपट इथे काव्याच्या बहुरंगी रसायनाने रंगवून विद्वत्तेच्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. आमच्या भूमातेच्या वीर्यवान पुत्रांपैकी काहींचा जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्रा, हे सूर्या, तुमची तेजे फिकी पडू लागतील अशी गौरवपूर्ण सुरुवात करून ज्यावेळेस रोमचे नावही ऐकू येत नव्हते आणि ग्रीस देशात वस्तीही झाली नव्हती अशा अतिप्राचीन काळात ते आपणास प्रथमतः घेऊन जातात आणि मोठ्या सार्थ अभिमानाने सांगतात, जेथे दंतकथेचे तीव्र टोकही बोथट होत आहे अशा सहस्रावधी वर्षापूर्वींच्या काळातूनही ज्या भूमीमध्ये वेदघोष ऐकू येत आहे त्या भूमीच्या भाग्याची तुलना करता येणार आहे कोणाशी? जगातील कित्येक भाषात 500-600 शब्दांचा भरणा नव्हता. त्यावेळी भारतातील ऋषीवरांनी संस्कृत भाषेला संस्कृत करून तिला सूक्ष्म विचार प्रदर्शनात प्रवीण केले होते. त्या काळी वीर्यवान ब्रह्मवेत्या ऋषींच्या समिती या भूमीवर तत्वज्ञानाचा वादविवाद करीत असताना आपल्या आजपर्यंतच्या गौप्याचे स्फोटन होते की काय म्हणून परब्रह्माला काळजी वाटे. विज्ञाननिष्ठ बुद्धी प्रामाण्यवादी ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, ब्राह्मणे
नि उपनिषदे ज्या भूमीची आहेत त्या भूमीच्या अंगिरस, वसिष्ठ, वामदेव, याज्ञवल्क्य, भृगु इत्यादी ब्रह्मविद्यांना तर सावरकरांनी गौरवलेच, पण एवढेच करून ते थबकले नाहीत. सावरकर स्वतः आस्तिक असले, भावनाप्रधान असले तरी विज्ञाननिष्ठ, बुद्धी प्रामाण्यवादी, म्हणूनच भारताच्या निरीश्वरवादी अथवा अवैदिक तत्वविदांविषयी देखील त्यांना अपार आदर. असा हा महापुरुष कपिल कणादांच्या परंपरेला कसा विसरेल? आंधळ्या परंपरेला दूर भिरकावून विचारशक्तीचा दिव्य ध्वज ज्यांनी उंच उभारला, सिद्धानाम कपिलो मुनिही असा ज्याचा यथोचित गौरव भगवद्गीतेने केला, त्या सांख्यशास्त्र प्रणेत्या कपिलाचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीर विचारतात, सर्व जगाला अजूनही वंद्य असलेल्या कपिल महामुनीने देखील जिला आई म्हणून वंदन करावे अशी एखादी भूमी या जगावर किंवा चंद्र, मंगळ, बुधादी ग्रहांनो तुमच्याकडे तरी आहे काय? भारताच्या उभय प्रणालींच्या तत्ववेत्यांचे स्वाभिमान गुणगान केल्यानंतर विज्ञाननिष्ठ सावरकर भारताच्या शास्त्रज्ञ परंपरेकडे उत्साहाने वळल्यास नवल कसले. दशांशाचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध या भूमीचा आहे. भूमिती या भूमीत जन्माला आली, त्रिकोणामिती या भूमीतील यज्ञवेदीत उत्पन्न झाली. सप्तसुरांचा संगीतशास्त्राचा उदय या भूमीच्या कोमल कंठातून झाला. मत्स्य मंत्र, होका यंत्र या भूमीत जन्मास आले. जगाला व्याकरण शास्त्राची पद्धती या भूमीने दिली. पहिली सशास्त्र लिपी आणि वर्णमाला या भूमीत निर्माण झाली. मयसभेला उत्पन्न करणारे शिल्पशास्त्र या भूमीच्या मालकीचे आहे. नाट्यशास्त्र, वैद्यकशास्त्र याच भूमीत निर्माण झाले. ही सर्व ठळक शास्त्रीय प्रगती मोठ्या अभिमानाने कथन करून हा महाकवी भारताच्या प्राचीन महाकवींच्या नि आर्ष कवींच्या अतुल कर्तबगारीचे दिव्य दालन वाचकांपुढे खुले करतो. रामायण महाभारताचा, कालिदास भवभूतीचा महिमा कथन करताना सावरकरांच्या हृदय समुद्राला आनंदाचे आणि आदराचे उधाण आलेले आहे. इतके की क्षीरसमुद्रात शेषाच्या मंचकावर पहुडलेल्या वैकुंठेश्वराच्या वैभवाहून आपल्या भारतभूमीचे वैभव मोठे आहे असेच त्यांना वाटते आहे. का तर रामायण हा आमचा क्षीरसागर, महाभारत हा आमचा दुसरा क्षीरसागर, शाकुंतल हा आमचा तिसरा क्षीरसागर आणि उत्तर रामचरित्र हा आमचा चौथा क्षीरसागर. एका क्षीरसागरात राहणाऱ्या त्या लक्ष्मीकांताहून आम्ही भारतभूचे रहिवासी चौपट भाग्यशाली आहोत. वा, मन आकाशाहून विस्तृत होते. भारतभूमीची धार्मिक क्षेत्रातील अभूतपूर्व कर्तबगारी कोणत्याही इतिहासाला आणि इतिहास संशोधकाला विसरता येणार नाही. सावरकरांसारखा सर्व धर्माचा अभ्यासक आणि म्हणूनच हिंदू धर्माचा डोळस अभिमानी, तर ही कर्तबगारी विसरणं शक्यच नाही. साधारणतः स्वामी विवेकानंदांप्रमाणे स्वातंत्र्यवीर सांगतात, जगताची सर्व धर्म परंपरा इथूनच उद्भूत झालेली आहे. हिंदू धर्मापासून महात्मा बुद्धाने बौद्ध धर्म प्रतिपादन केला. त्या बौद्ध धर्माची एक प्रत उतरून घेऊन जिजसने ख्रिस्ती धर्म तयार केला. त्या तलवारीचे पाणी ओतून महम्मदी धर्म घडला आणि त्या महम्मदी धर्माचा ओघ गुरु नानकाने पुन्हा मूळ आर्य धर्माशी आणून भिडवला. धर्म जर हा तुमचा प्राण असेल तर हे जगातील सर्व समाजांनो हिंदू धर्मातूनच जगातील प्रमुख धर्म उद्भवले. एवढंच सांगून सावरकर थांबले नाहीत, तर ह्या धर्माला जन्म देणाऱ्या भारतभूमीची उदार मनस्कताही त्यांनी प्रतिपादन केली आहे. साधनानाम अनेकता मानणाऱ्या या भूमीची धारणा आहे की अखेर सर्व नद्यांचं पाणी जसं सागराला मिळतं तद्वतच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा अखेर त्या परब्रह्मालाच मिळतो.
अशा या महोदर वैदिक धर्माच्या संरक्षणार्थ सारं आयुष्य वेचणारे शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांचं स्मरण करून वंदे मातरमचे महान भाष्यकार भारताच्या स्त्रीरत्नांकडे वाचकांचं लक्ष वेधतात. तेथेही तीच अडचण. रत्ने मोजावीत तरी किती? सावरकरांचे संक्षेप कौशल्य इथं पुन्हा दृष्टीस पडतं. त्यांनी या साऱ्या भारतीय स्त्री रत्नांच्या प्रचंड राशीतील अत्यंत विश्ववंद्य रत्न, सर्व भारतीय साध्वींचे प्रतिनिधित्व करणारे स्त्रीरत्न पुढे करून सुधा मधुर ओळी लिहिल्या. आम्ही एकच पवित्र नाव सांगतो, ते ऐका. औदार्य, धाडस, पातिव्रत्य, सदयता, निसर्ग गंभीरता आणि दिव्य सुंदरता या सर्व सद्गुणांना ज्या एकाच नावाने संबोधता येईल असे एकच नाव आम्ही सांगतो, ते आता ऐका. ज्या नामोच्चारणाने आम्ही आणि आमचा देश हे सदैव पावन होतील असे आता एकच नाव सांगतो, ते ऐका. हे नाव श्री सीतादेवीचे होय. ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी पैदा झाली, त्याच भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे. ही कल्पना मनात प्रवेश करताच ते आकाशाहूनही विस्तृत होते. परंतु इतकी संक्षेप चातुरी प्रकट केली तरी प्रमुख नरनारी रत्नेच लेखाच्या तबकात दाटी दाटीने मांडली तरीही कित्येक राहूनच गेली ही रुखरुख या साक्षेपी भाष्यकाराला टोचते. आणि मग तो किम तितिभू चांचुवेरी मापस्वे सागरी या ज्ञानेश्वर तुल्य नम्रतेने उद्गारतो. भारत महोदधींच्या उदराशी जाऊन त्यातील हे चोचभर प्राणी या टिटवीने आणले आहे. वीररसाचं भरतवाक्य. येथेच हे महामंगल भाष्य, हे भारत गौरव स्तोत्र समाप्त झालं असते तरी वाचकांनी तृप्तीचा ढेकर दिला असता. पण सावरकरांना वाटले या लेखाला अत्यंत समुचित असं भरत वाक्य पाहिजेच. इतके समुचित की ते एकच वाक्य वाचकांच्या हृदयात घंटानादासारखे घणघणत राहिले तरी कार्यभाग सफल व्हावा. आणि मग स्वातंत्र्यवीरांच्या वैशिष्ट्यपूर्ण वीररसाचा शिडकाव अंतिम परिच्छेदावर झाला तो असा. चित्तूरचे प्रतापसिंह, बुंदेलखंडाचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडचे हिंदूपत पातशाह, पुण्याचे शनिवारवाड्याचे मालक, ग्वाल्हेरचे महादजी, पानिपतचे मैदान, सिंहगडाची दरड, रांगण्याची खिंड, किती सांगावे, कसे सांगावे. हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, तुला आमचे वंदन असो. श्री शिवप्रतापादी तुझ्या शत्रूंच्या नरडीचा घोट घेत आहेत, तुला आमचे वंदन असो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या राष्ट्रमंत्राचे रहस्य उलगडून दाखवणारे असे हे शक्तिशाली, वीर्यशाली, प्रतिभाशाली भाष्य आजच्या तरुणांना कंठस्थ करावयास उद्युक्त केले पाहिजे. नुसते कंठस्थच नव्हे तर हृदयस्थ देखील. असे केले तरी त्याची फलश्रुती अगदी निश्चित पदरी पडेल. स्वाभिमान शून्यता विरून जाईल. न्यूनगंडाचे न्यून मुळीच उरणार नाही. आधुनिक पिढीला ग्रस्त करणारे षंढ वैफल्याचे बंड धुळीस मिळेल. राष्ट्रीय अस्मितेचा स्फुल्लिंग पेटून उठेल. असे समर्थ भाष्य ज्याची लेखणी क्रांतिकारी जीवनाच्या कुरुक्षेत्रावर भाऊगर्दीतही सहज लीलया लिहू शकली, त्या कृतिशूर वीरविनायकाला, त्या तत्वशूर महान साहित्यिकाला, त्या क्रांतिदर्शी महापंडिताला जन्म देणाऱ्या हे आर्य वसुंधरे, तुला वंदन असो, तुला वंदन असो. विद्याधर गोखले म्हणजे एक विलक्षण रसायन. लेखक, कवी, नाट्यलेखक, संपादक, समीक्षक, चिकित्सक, अभ्यासू वृत्तीचे या सगळ्या पलीकडे जाऊनही एक दिलदार माणूस. खूप रूपांनी अण्णा आपल्या समोर आले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य आत्रे यांच्या जातकुळीतला विनोद त्यांच्याजवळ होता. त्याचबरोबर
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यासारखं एका छोट्या सूत्रातनं मोठं नाटक करायची किमयाही त्यांच्याजवळ होती. गोविंद बल्लाळ देवल यांच्यासारखी सहज सोपी गाणी लिहिण्याची हातोटी त्यांच्याजवळ होती. रसिकाला काय आणि किती आणि कसं द्यावं याचं नेमकं ज्ञान अण्णांच्या जवळ होतं. आणि म्हणूनच 1-2 नाही तर तब्बल 10-1 नाटकं ही त्यांची रसिकप्रिय झाली नव्हे, ती आजही तितक्याच जोमाने चालतात. अण्णांचा आणि माझा परिचय ज्यावेळी झाला तेव्हा मी खूप लहान होतो. खरं तर त्यांच्याबद्दल आधीपासून ऐकून होतो, कारण मला नाटकाची आवड होती, त्या संदर्भातलं वाचन होतं. परंतु एक दिवस फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलवरती ते उतरलेले असताना छोट्या गंधर्वांच्या मुलाबरोबर मी त्यांच्याकडे गेलो आणि ती पहिली आमची खरं सांगायची तर 3-4 तास चाललेली गप्पांची अनोखी मैफल, रात्री 9 पासून 2 वाजेपर्यंत एवढी भव्य आणि लांबी रुंदीची ती गप्पा गोष्टींची केवळ मैफल होती. आणि मग तिथनं एकदा आमचे विचार जुळले, मन जुळली. मग पुण्यात आले की अण्णा मला फोन करायचे. मला म्हणजे माझ्या घरी तेव्हा फोन नव्हता, पण भरतनाट्य मंदिरमध्ये फोन करायचे, त्याला सांगा आम्ही अमक्या ठिकाणी आहे, येऊन भेट. मग जाऊन भेटायचो, त्यांच्याबरोबर ते नेतील तिथे हिंडायचं त्यांच्या गाडीतनं. एवढाच छंद होता. पण त्याच्यातनं हा माणूस नकळत खूप काही म्हणजे बरंच काही देत असे. 1-2 आठवणी फक्त सांगतो त्यांच्या. त्या म्हणजे एक दिवस असेच अण्णा भरतनाट्य मंदिरामध्ये आले आणि मला फोन करून बोलावून घेतलं तिथे. ही गोष्ट असेल तरी 93, 92, 93, 94 या सालातली कुठली काही. आल्या मला म्हणले, मी 10 ठिकाणी थोबाडीत खाऊन आलो आहे, तू आता नाही म्हणायचं नाहीये. मला कळेच ना अवतार का. मी म्हटलं हो पण अण्णा काय ते सांगा. ते म्हणले मी या संस्थेत गेलो, त्या संस्थेत गेलो, अमक्या गावी गेलो, तमक्या गावी गेलो, सावरकरांचं उत्तरक्रिया नाटक करा म्हणून सांगितलं, मी पैसे देतो म्हणून सांगितलं, पण एकानंही ते करायला तयारी दाखवली नाही. आता ते तू केलं पाहिजेस, मला बाकीचं माहीत नाही. मी म्हटलं अण्णा करायला हरकत नाही, सावरकर हा माझाही आदर्श बिंदू आहे, आदर्श आहे, त्यामुळे त्यांच्यावरती नाटक करायला मला आवडेल. ते व्याख्यान द्यायला आले होते. तुका म्हणे अवघा दंभ या विषयावरती ते 2 तास बोलले होते. उत्तम दृष्टांत आणि दाखले देऊन. अनेकांना हे माहीतही नसतं की लताबाईंचे जे लताबाई आणि श्रीनिवास खळे यांनी जे तुकारामांचे अभंग संगीतबद्ध करून प्रसिद्ध केले त्याचं अंतिम सिलेक्शन हे अण्णांनी केलेलं आहे. हे पण अनेकांना माहीत नसतं की 20 अभंग काढले होते, त्यातले कोणते 10 घ्यायचे तर ते अण्णांनी निवडलेले आहेत. की कुठले 10 अभंग घ्या ते अण्णांनी निवडलेत आणि आज त्यातला प्रत्येक अभंग लोकप्रिय आहे. असे अण्णा कधी मुंबईला गेलं किंवा कुठेही भेटलं की दिलदारी त्यांची इतकी उतू जायची, चल आपण या हॉटेलात जाऊ, प्रकाशमध्ये जाऊ, श्रीकृष्णमध्ये जाऊ, इकडे जाऊ, तिथे हे स्पेशल मिळतं ते खा. पण अण्णा मी जेवून आलो आहे. नाही मला माहीत नाही, यायचं नाही माझ्याकडे येताना असं जेवून देऊन. आणि मग मी दुष्काळातनं आल्यासारखं ते खायला घालायचं. अण्णा हे वडिलांपेक्षा मोठे पण तरीही खूप जवळचे मैत्र हे कशातनं झालं, गतजन्मीचं काही होतं का त्याच्या मागे मला माहीत नाही. परंतु असा माणूस आपल्या आयुष्यात येणं याला खरंच पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. आणि अण्णा म्हणजेच विद्याधर गोखले माझ्या आयुष्यात आले हे खरंच माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्यकर्म मानलं पाहिजे. हे प्रतिभावर हे वागीश्वर, हे प्रतिभावर हे वागीश्वर, रसिकराज तू खरा, घे रसिकाची मान वंदना.